छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. ते एक असे राजे होते जे जनतेसाठी जगले व गुलामगिरीच्या जगण्याला त्यांनी नाकारले. या शूरवीर व पराक्रमी राजाला जनता शिवराय, शिव, शिवबा, राजे, शिवाजी महाराज अशा अनेक नावाने संबोधते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुण्यातील जुन्नर शहराजवळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला. असे सांगण्यात येते की जिजाबाईंनी आपल्याला पुत्र व्हावा म्हणून शिवनेरी गडावरील शिवाई देवीला प्रार्थना केली होती. म्हणूनच त्यांनी आपल्या मुलाचे नाव शिवाजी ठेवले. त्यांचे वडील शहाजी महाराज विजापूरच्या राजाच्या सेवेत होते. बाल शिवाजींची पूर्ण जबाबदारी त्यांची माता जिजाबाईंवर होती. जिजाबाईंनी बाल शिवाजींना रामायण, महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या व राजकारणाचे धडे शिकवले. त्यांनी दिलेल्या संस्कारामुळे शिवाजीराजे घडले. वयाच्या 15व्या वर्षी काही विश्वासू मावळ्यांना जमवून शिवाजीराजेंनी स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली. वयाच्या 16व्या वर्षी तोरणागड जिंकून त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे त्यांनी कोंढाणा, सिंहगड, विजयदुर्ग, लोहगड, पुरंदर, राजगड असे 100हून अधिक किल्ले जिंकले. त्यांनी युद्धात शक्तीसोबत युक्तीचाही वापर केला. शिवाजीराजे सर्वगुण संपन्न होते. ते हिंदुत्व, संस्कृत व मराठी भाषेचे समर्थक होते. पण त्यांनी दुसऱ्या धर्माचाही आदर केला. त्यांच्या सैन्यामध्ये सर्व धर्माचे सैनिक होते. शिवरायांचे शौर्य, राजधर्म पालन, कल्पकता, संघटन कौशल्य इत्यादी गुणांनी पारतंत्र्यात पडलेल्या देशास स्वातंत्र्य मिळवून दिले. 3 एप्रिल 1680 रोजी राजगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. या दिवशी सह्याद्रीसहित प्रत्येक व्यक्ती रडत होती. स्वतंत्र स्वराज्य ज्या व्यक्तीने निर्माण केले तो रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज या दिवशी जनतेपासून दुरावला.